न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचाराने रान तापले। सांगली जिल्हा, खानापूर तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण खानापूर तालुक्यात प्रचाराने अक्षरशः रान तापले आहे। निवडणूक रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून प्रत्येक मतदार महत्त्वाचा ठरत असल्याने राजकीय पक्षांकडून तारेवरची कसरत सुरू आहे। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असोत किंवा शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार, दोन्ही पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि उमेदवार गावोगावी, कसबे, वाड्या, वस्त्यांमध्ये जाऊन प्रचार करताना दिसत आहेत। प्रत्येक मतदाराच्या दारापर्यंत पोहोचून आपली भूमिका मांडण्याचा आणि विजयाची खात्री करून घेण्याचा दोन्ही पक्षांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे। खानापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण 4 गट तर पंचायत समितीचे 8 गण आहेत। या प्रत्येक गटात आणि गणात भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाकडून परस्परविरोधी उमेदवार रिंगणात उतरले असून लढत अतिशय चुरशीची होताना पाहायला मिळत आहे। निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप, शाब्दिक चकमकी आणि राजकीय टोलेबाजीला देखील वेग आला आहे। कोणाचा प्रचार अधिक प्रभावी ठरतोय, कोण मतदारांना पटवून देण्यात यशस्वी ठरतोय, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी आमदार सुहास भैया बाबर यांच्या खांद्यावर असून ते स्वतः प्रचारात सक्रिय सहभाग घेत आहेत। तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी जतचे आमदार वैभवदादा पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी कंबर कसली असून भाजपकडूनही प्रचारात कोणतीही कसर ठेवली जात नसल्याचे चित्र आहे। आता प्रचाराचा धुरळा खाली बसल्यानंतर येत्या 7 तारखेला होणाऱ्या मतदानात नेमके कोणाच्या पारड्यात मतदारांचा कौल पडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। खानापूर तालुक्यातील ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची नसून येणाऱ्या काळातील राजकीय दिशा ठरवणारी ठरेल असेही बोलले जात आहे। कोणाचा प्रचार, कोणाचे नेतृत्व आणि कोणाची रणनीती मतदारांना भावते याचा फैसला आता मतपेटीत बंद होणार आहे। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। पण सकाळी 5:30 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने ब्रिजेला उतरल्यापासून सतत मी धावतोच आहे। अगदी सकाळी लवकर सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे ऍडमिट आहेत, थोडं काहीतरी गंभीर आहे असं लक्षात आल्यामुळे त्याला भेटायला गेलो। परवा सांगलीमध्ये एक ऍक्सिडेंट झाला, ज्यात एका दारू प्यायलेल्या कार चालकाने जवळजवळ 18-20 जणांना उडवलं, त्यांना भेटायला गेलो। नांदऱ्यामध्ये जैन समाजाचा मोठा कार्यक्रम, काही लाख जैन समाजाचे बांधव भगिनी तिथे आलेल्या, तिथे गेलो। पलूस कडेगाव मधल्या 8 सभा केल्या आणि खानापूर मधल्या 4 मधली ही 4थी सभा करून आता मला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे ते काम करणार, त्याचा कधी साथ देणार, त्यांचं कर्तृत्व ते कधी दाखवणार, ही परिस्थिती आपल्या समोर आहे। त्यामुळे आपण दिलेले उमेदवार हे जनमानसाचे उमेदवार आहेत। त्यांना या गावगाड्याची नाळ माहित आहे। सर्वसामान्य गोरगरीब दीन दलित आडले नसलेला मदत करायची जी भूमिका आहे, ही भूमिका भविष्यात या सत्तेच्या रूपाने त्यांना वटवण्यासाठी म्हणून आपण जिल्हा परिषद पंचायत समितीने या लोकांना उमेदवारी दिलेली आहे। भारतीय जनता पार्टीचे केंद्रामध्ये सत्ता आहे। आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज जगामध्ये भारताचा दणका मिळवला जातोय। इतकं मोठं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे। तशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करत असताना इतर राज्याच्या तुलनेनं सगळ्यात चांगलं विकसनशील किंवा विकासात्मक काम आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये होते। तशीच परिस्थिती आपल्या सांगली जिल्ह्याची आहे। ज्यावेळी पालकमंत्री म्हणून आदरणीय चंद्रकांत दादांनी नेतृत्व आपल्या जिल्ह्याचं केलं, त्यावेळेस जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहिली। तुम्हाला आठवत असेल 14 ते 19 दादा आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री होते। दादाच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, विविध नगरपालिका असतील, प्रचंड मोठं काम त्या लोकांनी पाठबळ दिलं आणि या सर्व सत्ता असताना भाजपच्याकडे आली आणि दादाच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा सातत्याने वाहत गेली। मधला काय काळ सोडला तर पुन्हा एकदा आदरणीय दादाचा पालकमंत्री गेल्या 14 महिन्यामध्ये पालकमंत्री असताना या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक विकास कामाला दादांनी न्याय दिला। हे करत असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने काम करत असताना दादांनी कधी दुजाभाव केला नाही। जे विकासाचं काम आहे, जे महत्वपूर्ण काम आहे, ज्या कामामुळे आपल्याला त्या भागामध्ये प्रगती होऊ शकते, त्या भागामध्ये मोठी कामं विकास कामं होऊ शकतात,
ही भूमिका दादांनी ठेवली. मग तो आपला ऐका, परका ऐका, माझा ऐका, तुझा ऐका, कधी त्यांनी बघितलं नाही. आता सुद्धा या गावातील काय महत्वाच्या कामाच्या निमित्तानं काय कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदन दिले, काय कार्यकर्त्यांनी त्यांना काय मागणी केली. आम्ही पण फिरत असताना अनेक ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं, दादांनी सांगितलं एवढी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक झाल्यानंतर ज्या कामातून लोकाभिमुख काम होईल, ज्या कामातून जास्तीत जास्त समाजाचा विकास होईल, अशी कुठलीही काम असू दे ते मी या डीपीसीतून तुम्हाला करायचा